हर हर महादेव, जय मल्हार. आता आपलं साताऱ्याचं संभाजीनगर मधलं खंडोबाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय याला शेगुडचा खंडोबा. आणि टोटल डिस्टन्स आहे 198 किलोमीटर आणि 4 तासाचं रनिंग दाखवतोय गुगलवरती. तर आता आज आमचे 2 खंडोबा झाले. तर आम्ही आताशी 6 वाजले म्हणून आम्ही विचार केला की अजून एखाद 1.5 तास अजून आपल्याला काय पुढे जाता येईल, जेवढं जाता येईल तेवढं जाऊया म्हटलं. त्या हिशोबाने आता आम्ही पुढे निघालेलो आहे. आणि आता सध्या ज्याला क्लायमेट हे असं झालेलं आहे, संध्याकाळचे 6 वाजलेले, वरती बऱ्यापैकी ढग दिसत आहेत पण अजूनपर्यंत आम्हाला काही पाऊस लागलेला नाहीये. शेवटचा पाऊस आम्हाला नांदेडमध्ये लागला, तो पण एकदम साधारणसाच होता. त्याच्यानंतर परत पाऊस नाहीच आहे. तो पाऊस झालेला होता तिथे आम्ही जिथे हॉटेलमध्ये थांबलेलो, पण हॉटेलवाले म्हटले की एकदम कमी झाला, मध्यरात्री झाला होता. आणि अशी ज्यावेळेस ट्रकची रेसिंग चालू होते त्यावेळेस मग आपल्याला वेट करावं लागते, बाबा कोण जिंकतोय. पहिलं तर लांब असल्यावरती आमची पाहिजे लागते, उजवाला जिंकतोय का डाव्या साईडचा जिंकतोय. मग त्या अंदाने आपण त्या लेन मध्ये गाडी ठेवतो की जेणेकरून बाबा यांना ओव्हरटेक करून पुढे जाता येईल, कारण यांचे ऑलरेडी स्पीड हे खूप कमी असतात. आणि यांच्या स्पीडने चाललो तर मग आपले 12 खंडोबा करायला वर्ष लागेल. आणि वर्किंग प्रोफेशन मध्ये असल्यामुळे तेवढी काही सुट्टी शक्यता नाहीये. छोटासा घाट वाटतोय. खंडोबाची जी मंदिरं आहेत, बऱ्यापैकी सगळी मंदिरं जी आहेत ती उंचावरतीच आहेत. म्हणजे जेजुरी सारखी एवढी उंचावरती नाहीयेत. एक कर्नाटक मधलं फक्त मंदिर होतं, ते बऱ्यापैकी थोड्याशा पायऱ्या होत्या. आणि बाकीची सगळी मंदिरं जी आहेत ते जमिनीच्या लेवललाच आहेत. पण फक्त एवढंच आहे की खूप हार्डमार्क आहेत आणि गुगलवरती टाकून लवकर फटाफट भेटत नाहीत. त्यामुळे आता जो खंडोबा झालाय तिथल्या म्हणजे जे अवघड आहेत की जे गुगलवरती सापडत नाहीयेत, त्याचं तर आम्ही पिन लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये देऊच, म्हणजे जेणेकरून आमचं जे जवळजवळ 200-250 किलोमीटर तर सहज असं झालं असेल की एक्स्ट्रा फिरणं झालंय. ते टाकलं खंडोबाचं मंदिर, फोटो वगैरे सेम येतात. गुगल पिन मध्ये टाकल्यानंतर खाली बघितल्यानंतर आपल्याला वाटतं हा सेमच खंडोबा आहे. पण तिकडे गेल्यानंतर कळतं की नाही, हा 12 मल्हार मधला खंडोबा नाहीये. तिथलं लोकल गावातल्यांनी बांधलेलं, ग्रामस्थांनी बांधलेलं नवसाचं किंवा त्यांचं ग्रामदैवत म्हणून त्यांनी बांधलेलं ते खंडोबाचं मंदिर असतं. मंदिर भव्य दिव्य असतं, त्यात काय वादच नाही. पण आम्ही आलो म्हटल्यावरती आम्ही तिथेही जाऊन आलो. आम्ही म्हटलं की चला खंडोबाने बहुतेक आम्हाला पुण्यातून कर्नाटकच्या गावामधल्या खंडोबाचं पाया पडायला आम्हाला बोलवलंय. तर आम्ही त्या हिशोबाने पण एक्सेप्ट केलं आणि दर्शन घेतलं. आणि इथे आता जे आम्ही दर्शन घेतलं संभाजीनगरच्या खंडोबाचं, तिथले पुजारी खूप चांगले होते. त्यांनाही आम्ही संकल्प सांगितला की बाबा असं आम्ही मल्हारची वारी करतोय आणि 12 खंडोबा लोकांना माहिती आहेत, 12 खंडोबा आहेत, पण कुठे आहे, कसे जायचं, कुठून कसं जायचं ही गोष्ट कोणाला माहित नाही. तर आम्ही बाय रोड ट्रॅव्हल करतोय आणि प्रत्येक ठिकाणची माहिती गोळा करतोय. मंदिराबद्दल इन डिटेल स्टोरी म्हणा की देव कुठे, तिथे कसा आला, काय आला, त्याची आपण इन डिटेल जी आहे ती स्थानिक पुजाऱ्यांकडनं माहिती घेऊन आपण तुम्हाला ती सांगूच. पण मंदिराची ओव्हरऑल जी ढोबळ माहिती असते तेवढे आम्ही सांगू शकतो. इन डिटेल्स माहिती करता आम्हाला जे लोकल पुजारी आहेत त्यांचं गायडन्स लागणारच आहे. तसं आम्ही पालीच्या पुजारी जे होते त्यांनी खूप म्हणजे आपुलकीने आम्हाला म्हटले की तुम्ही वारी करून या, त्याच्यानंतर तुम्हाला जी काही मदत लागेल ते आम्ही मदत करतो म्हटले. तर हे झाल्यानंतर मग
प्रवासामध्ये तर व्हिडिओ एडिटिंग शक्य होत नाही, त्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय, चालू केलेलं आहे काम, पण ते तेवढं स्पीडने करता येत नाही. कारण काही ठिकाणी वायफायचा इश्यू येतो, काही ठिकाणी म्हणजे जे काही गोष्टी इंटरनेटवरून आपल्याला काही इन्फॉर्मेशन लागत असेल व्हिडिओ संदर्भात, तर ते काढण्याकरता किंवा ते बघण्याकरता कधी कधी हॉटेलला वायफाय नसतं. आपलं 5G नेटवर्क जरी असलं तरी एवढं काही म्हणजे 5G प्रॉपर 5G मिळतं असं नाही. मोबाईलवरती दाखवतो 5G, आणि मोबाईल नेटवर्कच्या बाबतीत म्हणाल तर आमच्या दोघांचंही एअरटेलचं नेटवर्क होतं, त्यामुळे आम्हाला अडचण अशी कुठे झाली नाही की पूर्ण नेटवर्क गेलेलं आहे वगैरे. तर आमचं दोघांचं मोबाईल नेटवर्क जे होतं आम्ही एअरटेलचंच होतं, आणि कुठेही अडचण आली नाही, नेटवर्क कंटिन्यू होतं. कर्नाटकमध्ये खूप छान रिस्पॉन्स देतं एअरटेल. आम्ही प्रमोशन वगैरे नाही करत आहे, पण एक कुठल्या पद्धतीचं नेटवर्क आपल्याकडे असावं ते एक गायडन्स म्हणून सांगतो की जर तुम्ही ग्रुपने जात असाल तर एखाद्याचं एअरटेल असेल तर तो तेवढा तुम्हाला सपोर्ट राहील. बाकी दुसरे मोबाईल कंपन्यांचं नेटवर्क तिथे कसं आहे काय ते काय आम्ही सांगू शकत नाही, कारण आम्ही स्वतःकडे दुसरा नंबर नव्हता, एअरटेल शिवाय दुसरं नेटवर्क नव्हतं, त्यामुळे ते इन्फॉर्मेशन आम्ही काही देऊ शकत नाही. पण आम्ही जे एअरटेलचं वापरलं त्याबद्दल आम्ही सांगू शकतो की बाबा हा आम्हाला कुठंच अडचण आलेली नाही. म्हणजे ऍटलिस्ट जेव्हा गाडीच्या स्क्रीनला जेव्हा आम्ही मॅप लावून जातोय त्यावेळेस कुठल्याच प्रकारची अडचण आली नाही, इंटरनेट कुठेच डिस्कनेक्ट झालं नाही, मॅप कंटिन्यू व्यवस्थित जात होता, कुठेही लॅग आला नाही, आम्हाला काही प्रॉब्लेम आला नाही. अरे केवढं भयानक वादळ सुटलेलं आहे, बापरे, याला म्हणतात वादळ. पूर्ण झिरो व्हिजिबिलिटी. आम्ही थोडी गाडी बाजूला घेऊन जरा 5 मिनिटं थांबावंच. अशा वादळ याच्यामध्ये प्रवास करणं चुकीचं आहे. आता काही बाईकवाले जे आहे थांबलेले आहेत, काही आगाऊपणा करत चालले पुढे. आता आपण गाडीत आहोत त्यामुळे आपल्याला एवढं काही वाटत नाहीये. पण बाईकवाल्यांचं बिचाऱ्यांचं तर खरंच पावसाची चिन्ह तर वाटतातच आहे की पुढे जोरदार पाऊस असेल, कारण ढग पूर्ण काळे झालेले आहेत, बाहेरचं वातावरण पूर्ण काळे आणि वारा जोरात सुटला. ऍक्च्युली बाजूला पूर्ण माती फुपाटा उडतो, त्यामुळे मोकळं मैदान आहे, त्यामुळे एखादाच अंदाज जरी चुकला जास्त अजिबात विजिबिलिटीच नाहीये. 50 फुटाच्या पुढे अजिबात विजिबिलिटी नाहीये. म्हटलं पार्किंग लाईट चालू करूनच चालल्यात बऱ्याच गाड्या. पूर्ण वादळ आलेले आता. वादळ तर आहे जोरदार, पण बाईकवाले सगळे मेन लाईन मध्ये बसले. एवढे कमी विजिबिलिटी आणि विदाउट हेल्मेट, विदाउट गॉगल चालवतात गाड्या. ते पण 50-60 सगळे. बहुतेक सगळ्यांनी ठरवलंय आज कुछ तुफानी करते. या मध्ये घुसा. या शाबास, ट्रिपल सीट. कॅमेरामध्ये कितपत दिसते नाही. बघूया ना, रेकॉर्ड झाल्यानंतरच लक्ष देईल केवढं वादळ आहे. काय उन्हाळा असल्यामुळं सगळा फुपाटा उडतोय.
बापरे. अशा ह्याच्यात केलेल्या जागा. एवढी काय घाई, एका साईडला थांबून घ्यायचं, जरा शांत होऊन द्यायचं सगळं. मला वाटलं होतं की आपलं डिझेल बघून घ्यायचं. फ्लो एक कट आहे ना, एक अजून एक 100 भरून टाकू. तसं 100 ते पुढे भरायचं का? गोळ्याची करून टाकूया. तसं जवळजवळ अजून एक 150 किलोमीटर तर गेलो असतो. पेट्रोल येईल फक्त नंतर. डिझेल 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 आहे डिझेल. तिकडे ना, तिकडे तो पॉवर. संभाजीनगर पासून आपण निघताना ठरवलं होतं की जेवढं अंतर जाता येईल तेवढं जाऊ. नगर रोडला लागलोय, पण अख्खा रोड हा पॅचवाला रोड आहे आणि त्यामुळे गाडीमध्ये बसलोय का होडीत बसलोय ते समजतच नाही. एवढा खराब रोड आहे हा नगरचा. आणि गेल्या वर्षी पण आलो होतो, पण काय या रोडमध्ये सुधारणा नाही. सगळीकडे नुसते पॅच मारून ठेवलेले आणि ते पॅच पण असे वर खाली झालेले आहेत ना, त्यामुळे हालत खराब होते. 60च्या स्पीडला सुद्धा गाडी चालू शकत नाही. त्यामुळे वैताग आलाय. मला वाटलं दुसरा कुठला रोड असेल, नंतर पॅचवाला रोड बघितल्यानंतर मग जरा बघितलं. मागच्या वेळेस आम्ही ज्ञानेश्वर माऊलींचं नेवासा, जिथे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली होती, ते नेवासा गावामध्ये लागतं, तर तिकडे जाताना आम्ही या रोडने गेलो होतो. त्यावेळेसच म्हणजे वाटलं की अरे काय भंगार रोड आहे. बिलकुल म्हणजे बिलकुल हे नाहीये. प्रत्येक 10 मीटर वरती एक पॅच आहे. एकदाच काय ते रस्ता बनवून टाकायला पाहिजे. नुसते पॅच म्हणून काय उपयोग आहे. पूर्ण चौपट्टीचं काम आहे. त्यामुळे ह्या रोडने येताना तुम्हाला सावकाशच यावं लागेल, त्रास सहन करतच यावं लागेल. दुसरा पर्याय नाही. नाहीतर मग एखादा लांबचा मार्ग बघावा लागेल. जर महाराष्ट्र गव्हर्नमेंट मधलं कधी कोण आमचे व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी कृपया या रस्त्याकडे लक्ष द्या. वर्षानुवर्ष लोक बहुतेक इथली वैतागली असतील, पण तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली की नाही माहित नाही, सामान्य माणसाचं फिरणं. पण एक रिक्वेस्ट म्हणून रोडकडे लक्ष द्या, कारण हा एक 5-25 किलोमीटर जायचं असतं तर गोष्ट वेगळी आहे. हा बराच किलोमीटरचा रस्ता आहे आणि ऑलमोस्ट म्हणजे असं म्हणता पण येणार नाही की माझ्या आतापर्यंत मी जे ट्रॅव्हल करतोय संभाजीनगर पासून 10% पण मला रस्ता असा व्यवस्थित वाटलाच नाही की बाबा स्मूथ आहे किंवा खड्डे होतात, ठीक आहे, पण एवढे नमस्कार, जय मल्हार. आज आपण अहमदनगर मध्ये स्टे घेतला होता. रात्री आम्ही शेगुडला निघालो होतो. कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलंच असेल. आणि
शेगुडवरला निघताना मध्ये मग रस्ता अतिशय खराब होता. अतिशय म्हणजे पहिला रस्ता असा असेल की आम्हाला खराब लागला. त्याच्यानंतर कंटाळलो होतो आम्ही. म्हटलं की आपण स्टे करूया आणि आता पुढचं काय 2 तासाची जी जर्नी आहे ते सकाळी करूया. तर आता सकाळचे वाजलेत 7 आणि आपली सगळी तयारी झालेली आहे. तर इथे हायवेपासून जवळजवळ एक 800 ते 1 किलोमीटरच्या अंतरावरती हे द्वारका हॉटेल आहे. हे आम्हाला अराऊंड 1800 रुपयामध्ये मिळालं AC रूम प्लस ह्याच्यामध्ये ब्रेकफास्ट वगैरे सगळं इन्क्लूड मिळालं. त्यामुळे ही हॉटेल रिकमेंड करू शकतो कारण नवीन प्रॉपर्टी आहे आणि सगळे सिस्टम जे आहेत हॉटेलच्या ते आधुनिक आहे. त्यामुळे ही हॉटेलला मी रिकमेंड करू शकतो की तुम्ही इथे स्टे करू शकता. किंवा इथे अहमदनगरमध्ये बरेच हॉटेल आहेत आणि तुम्ही प्रत्यक्ष जाऊन हॉटेलमध्ये जर चौकशी केली तर रेट सांगतात. बार्गेनिंग करायचं काय नाही, बार्गेनिंग करून करतात. पण भरपूर हॉटेलचे ऑप्शन्स आहेत त्यामुळे व्यवस्थित शोधण्यामध्येच जास्त वेळ लागतो. काल आम्हाला जवळजवळ एक अर्धा ते पाऊण तासामध्ये हॉटेल मिळालं. त्याच्या अगोदर ते आम्ही जवळजवळ 6 ते 7 हॉटेलला व्हिजिट केली. एक्सपेन्सिव्ह होते आणि प्लस थोडंसं अरेंजमेंट पण होते. जे रिसेप्शनिस्ट होते ते काही एवढं रिस्पॉन्स देत नव्हते. मे बी त्यांचं हॉटेल फुल असेल किंवा मे बी काही त्यांचे पर्सनल इश्यू असतील. पण हे हॉटेल आम्हाला व्यवस्थित मिळालं. आता अहमदनगरमधून आम्ही पंढरपूर रोड पकडला होता. रोड अतिशय मस्त होता, एकदम टार रोड. 120-100 जरी आला तरी व्यवस्थित एकदम क्लीन प्लेन रोड आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर मग गुगल मॅपने एक एक्झिट दाखवला. कोळम म्हणून आहे, त्या गावातून आपण जातो. नंतर मग पुढे जो रोड आहे तो सिंगल रोड होतो आणि एक स्पॉट असा आहे की टर्न आहे, खूप मोठा टर्न आहे आणि जो वन वे जो रस्ता असतो, सिंगल जो रोड होता तो एकच गाडी पास होईल एवढा छोटासा रोड आहे आणि तो टर्निंग वरतीच आहे. जर स्पीडमध्ये आपण आलो आणि समोरचाही स्पीडमध्ये असेल तर कुठली तरी एकच गाडी आतमध्ये जाऊ शकते किंवा मग ऍक्सिडेंट होण्याचा चान्सेस आहे. आणि त्याच्यानंतर मग रोड सिंगल आहे आणि परत मग कळमगावच्या पुढे गेल्यानंतर परत रोड खूप खराब आहे. म्हणजे फर्स्ट सेकंडवरतीच चालावं लागतं आपल्याच्या, कारण हा प्रॉपर गावातला रोड असणार आहे. त्यामुळे आपण एक्सपेक्ट करू शकतो की हा इथे थोडीशी गैरसोय होण्याची चान्सेस आहेत. हायवे वरतून जो फाटा आहे तिथून 42 किलोमीटर राहतं आणि त्याला 50 मिनिटं लागतात. पुढचा जो रस्ता आहे तो पूर्ण खड्ड्याचा रस्ता आहे, रस्त्यात खड्डे नाही आहेत. आणि काल रात्री पाऊस झालाय त्यामुळे पाणी पण भरलेलं आहे मध्ये आधी, त्यामुळे अंदाज येणार नाही की किती डीप असेल. त्यामुळे खूप सावकाश अंदाज घेऊनच जातोय, एकदम कट टू कट. 2 किलोमीटरचा पॅचचा हा रोड खराब असेल, बाकी रोड चांगला होता. बाकी देवाच्या कृपेने आम्हाला दर्शनाच्या वेळेस पाऊस लागलेला नाहीये, त्यामुळे आम्हाला दर्शन वगैरे व्यवस्थित करता आलं. मंदिराचं आसपासचं शूट चांगलं करता आलं. त्यामुळे आजचंही
आपलं व्यवस्थित होईल अशी आशा बाळगतो. आता परत चांगला रोड सुरू झालाय, फक्त 2 किलोमीटरचाच काय खराब. अहमदनगर सोलापूर हायवे वरनं ज्या वेळेस आपण एक्झिट घेतो, त्या एक्झिट घ्यायच्या वेळेस गुगल मॅप 3 फाटे दाखवतो. तर पहिलाच फाटा एक्झिटला घ्या. रोड चांगला आहे, फक्त त्या 2 किलोमीटरचाच प्रॉब्लेम होता. पुढे रोड चांगला दिसतोय. सगळ्यात कमी एस्टिमेट टाइम ह्याच रोडनी दाखवत होतो, म्हणून आम्ही हाच रोड घेतला आणि रोड पण खूप सुंदर आहे. गावागावातून जाता येते, आजूबाजूला शेत आहेत पूर्ण, त्यामुळं ड्राईव्ह करायची, आजूबाजूला शेत आहेत चांगली, त्यामुळे ड्राईव्ह करायची एक वेगळीच मजा येते. आणि स्पीड लिमिट मध्ये चालवल्यावर ते आजूबाजूलाही व्यवस्थित बघता येते. उगाच पळवायची म्हणून पळवायची गाडी, त्यात काय मजा नाही. फक्त ज्यावेळेस आपण गावागावातून जातो ना, म्हणजे स्टेट हायवे म्हणता येईल, पण जो गाव येतात मध्ये, त्याच्या वेळेस फक्त लक्षात ठेवायचं की स्पीड ब्रेकर 100% असणार आहेत. आणि इथे जे स्पीड ब्रेकरची स्टाईल आहे ती डबल स्पीड ब्रेकरची स्टाईल आहे. नॉर्मली कसं आपण स्पीड ब्रेकर म्हटलं की एकच असतो, पण इथे जोडी आहे, त्यामुळे ते एक काळजी घ्या. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या अलीकडे पण हे असतातच, पण इकडचे स्पीड ब्रेकर जोडीने आहेत. सिंगल स्पीड ब्रेकर खूप कमी आहेत. आणि अहमदनगर त्या साईडने येत होतो नगर हायवेने, तो हायवे तर अतिशय खराब होता. प्लस काही ठिकाणी जे स्पीड ब्रेकर होते, त्या स्पीड ब्रेकरची संख्या, चौकातल्या स्पीड ब्रेकरची संख्या जवळजवळ 5 ते 6 स्पीड ब्रेकर होते, है ना? 6 होते ना. ते जे डबल स्पीड ब्रेकर लागतात त्याला आम्ही कोड मध्ये आमच्या ह्याच्यात रामश्याम म्हणतो. रामश्याम आले बाबा. मग गाडीच आपली पहिल्यांदा स्लो करायची, कंट्रोल मध्ये आणायची, नाही तर मग उडतंय धाड धाड. हा, असा पूर्वीचा जुना सासवड जेजुरी रोड होता. दोन्ही साईडला अशा मोठमोठी वडाची झाडं होती आणि अशा सावलीपूर्ण रस्त्यावर असायची. मुळेवाडी. रामश्याम आले. आपण सूचना दिली ना, आपणच आता बोलण्याच्या फ्लो मध्ये लक्षात नाही आलं. पण प्रवासामध्ये जे आता तुम्ही पहिल्या भागामध्ये बघितलं असेल की आम्ही बिस्लरीच्या 4 बॉटल घेतल्या होत्या. कारण प्रत्येक रोड ट्रिपला जाताना पहिलं प्रिपरेशन आमचं हे असतं की आपण रोड ट्रिपला जातोय म्हटल्यावरती म्हणजे बाहेर गेल्यानंतर काय, आपण जेवढे मेंबर असतो तेच आपण एकमेकांचे असतो. मग अशा वेळेस जर कोणाची तब्येत वगैरे खराब झाली किंवा काही प्रॉब्लेम आला तर तो आपल्यालाच बघावा लागतो. मग ते तशा काही गोष्टी होऊ नये त्याकरता आम्ही मेन आजारपणाचं मेन कारण असतं पाणी बदललं की लोक आजारी पडतात. त्यामुळे ते प्रकार होऊ नये म्हणून आम्ही विशेष अशी काळजी घेतो की पाण्याच्या बाटल्या घेऊनच जायच्या. म्हणजे आता आज आम्ही 2 जण आहे, तसे आमचे अजून 2 मेंबर असतात बरोबरती, यश खैरे आणि शुभम खैरे, दोघेही सख्खे भाऊ, माझे मामाची मुलं. पण त्यावेळेस आमच्या कमीत कमी 5 ते 6 बाटल्या असतात. आता आम्ही 10 लिटरच्या 4 कॅन घेतले होते आणि आम्ही दोघं असल्यामुळे उन्हाळा पण आहे, आम्हाला दिवसाला 10 लिटरची 2 दिवसाला 10 लिटरची 1 बॉटल असं कॅल्क्युलेशननुसार आमचं पाणी संपतंय. तर आज 6वा दिवस आहे आणि आज 3री बॉटल आमची संपलेली.
आणि त्यातल्या त्यात कसं होतंय की गरमीमुळे आम्हाला बाहेरून मग बिस्लरी घेऊन त्या आपल्या बिस्लरीमध्ये टाकावं लागतंय, कारण की आतलं पाणी गरम झालेलं असतं. भले आपण एसी लावून जातो असतो तरी पण जेवढं म्हणजे आम्हाला काही एक्सपेक्टेशन नसतं की एकदमच थंड पाणी पाहिजे, पण साधारण पिण्याला लायक तरी जरा जे म्हणतात ना सुख, जिभेवरती पाणी टाकल्यानंतर जे सुख मिळतं ते सुख मिळावं म्हणून मग ते दुसरी बिस्लरी घेऊन त्यामध्ये मिक्स करायची आणि मग ते असं ऍडजस्ट करायचं. तर अशा आमच्या जवळजवळ एक 7-8 बाटल्या झाल्या असतील. म्हणजे सरासरी जे उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायला सांगतात 4 ते 5 लिटर, तेवढं पाणी निश्चित आमच्या पोटात जातंय एसी मध्ये बसून पण. कारण बाहेर उतरलं की एकदम असं आपण चपाती गरम चपातीची वाफ कशी येते तसं अक्षरशः तेवढं गरम चटके बसतात, एवढी गरमी आहे. आम्ही तो 10 लिटरच्या कॅन मधले आम्ही 4 बॉटल घेतो, त्यातल्या 2 किंवा 3 थर्मास बॉटल असतात. तर त्यामुळे आम्ही 4 बॉटल 4 कारच्या डोर्स मध्ये फिट होतात आणि मग त्या संपत आलं की मग आम्ही एक स्टेला किंवा कुठे थांबलो की मग त्या रिफिल करून घेतो. तर त्यामुळे असं काही टेन्शन नाही की ही कॅरी कशी करायची आणि त्याचं पाणी कसं वापरायचं. एकदम सोपी आयडिया ही. 4 डोर्स मध्ये सगळ्यांना युज करता येईल अशा ठिकाणी आपण बॉटल्स ठेवतो आणि त्यातलं पाणी यूज करतो. फक्त त्या बॉटल रिफिल करत राहायचे आपल्या मेन 10 लिटरच्या बाटलीने. त्यातून थर्मास बॉटल असल्यामुळे टेम्परेचर मेंटेन राहतं. तुम्ही गाडी कुठं लावली आहे आणि तुम्हाला सावलीची जागा नाही मिळाली, गाडी गरम झाली तरी पाणी आपलं आहे त्या टेम्परेचरलाच राहतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं काही ठिकाणी म्हणजे आम्ही ज्यावेळेस इकडनं निघालो अहमदनगरला यायला, त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी असे स्पीड ब्रेकरचे बोर्ड लावलेले होते, पण एकही स्पीड ब्रेकर नव्हता. मग अशी पण काही गंमत आहे की स्पीड ब्रेकरचे बोर्ड लावलेले आहेत आणि तिथे स्पीड ब्रेकर नाहीयेत, आणि जिथे स्पीड ब्रेकर आहेत तिथे काही ठिकाणी बोर्डच नाहीयेत. त्यामुळे रात्रीचं ड्रायव्हिंग तर मुश्किल आहे गावागावातून करणं, कारण आपल्याला रस्ता नवीन असतो, माहित पडत नाही कुठं काय. कारण माझं पहिल्यापासूनच प्रांजळमध्ये की तुम्ही जर हायवेने जाताय तर हायवेला स्पीड ब्रेकर करण्याची काही आवश्यकता नाही. हा, हायवेच्या बाजूला तुमची घरदार आहेत, त्या लोकांनी तो विचार करायचा की बाबा एवढ्या रस्त्याचा वाहतूकचा रस्ता आहे, आपण तिथं घरं बांधणं किंवा काय करणं ते योग्य आहे का? आणि बांधलं तर मग स्वतःच्या रिस्क वरती राहावं ना, लोकांच्या गाड्यांची कशाला वाट लावायची. स्पीड ब्रेकर पाहिजे, पण कुठे पाहिजे की जिथे शाळा आहे, हॉस्पिटल्स आहेत, की त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर असले काही प्रॉब्लेम नाही. पण हायवेला, आता नाशिक हायवे मध्ये पण अशी गंमत आहे की मेन हायवेलाच असे स्पीड ब्रेकर आहेत, आणि ते पण सिमेंट सारखे असे ग्रे कलरचे आहेत, त्यामुळे ते पटकन लक्षात पण येत नाही. आणि बऱ्याच ठिकाणी त्याच्यावरची मार्किंगच नाही. तर 2-3 इन्सिडेंट असे झालेले आहेत की जर नवीनच कोण त्या रोडला गेला तर त्याला कळतच नाही की बाबा स्पीड ब्रेकर असेल म्हणून हायवेला. गाड्या समोरचा अचानक स्लो होतो, हा स्पीड मध्ये असतो 80-100, मागून डायरेक्ट मग पप्पी. मग ते असे प्रकार होतात. त्यामुळे हायवेला स्पीड ब्रेकर म्हणजे अक्षरशः मला मूर्खपणा वाटतो. आता आम्ही बँगलोर हायवेने गेलो, पार कन्याकुमारी पर्यंत गेलो, पण आम्हाला कुठेही असं जाणवलं नाही की बाबा त्यांनी स्पीड ब्रेकर हायवेला टावलेले. इव्हन तोच समजा नॅशनल हायवे झाला, स्टेट हायवे, इंटरनल पण आम्ही फिरलो, त्यांनी इंटरनल ह्याला पण असे हे स्पीड ब्रेकर ठेवलेले नाहीये. जिथे एखाद दुसरा असेलच तिथे एकदम प्रॉपर इंडिकेशन आणि सगळे पट्टे एकदम व्यवस्थित रिफ्लेक्टर्स पण आहेत. बरं, अजून एक लोकांची ह्याची स्टाईल म्हणजे रस्ता क्रॉस करताना लोक मागच बघत नाही. एकदा एंट्री करतात, लांबून बघतात गाडी येते, पण किती स्पीड मध्ये काय स्पीड मध्ये येत ते बघायचं नाही, डायरेक्ट चालत पुढे निघायचं. जे काय ते गाडीवाला बघून घेईल. आणि फक्त जर विचार केला, म्हातारी माणसं आहेत ती फक्त व्यवस्थित आपलं आडूस पडोसला बघत रस्ता क्रॉस करतात. गाडी येते थांबतात,
कारण त्यांचा ऑलरेडी रिचार्ज संपत आलेला असतो, त्यांना उरलेलं आयुष्य व्यवस्थित काढायचं असतं. त्यामुळं ते काळजीपूर्वक रस्ता ओलांडत असतात आणि त्यांना माहित असतं की आता वयानुसार ते तेवढ्या स्पीडने आपल्या याच्याने होणार नाही रस्ता ओलांडणं, त्यापेक्षा बाबा गाडीवाला आलाय त्याला जाऊन द्या. पण ही संयम होता जे ह्याच्यामध्ये आहे म्हाताऱ्या माणसांमध्ये, ते इतर लोकांमध्ये पण पाहिजे. रस्त्यावरती पहिला हक्क गाडीचा, फुटपाथ असेल त्याच्यावरती हक्क पादचाऱ्यांचा. परत आता समोर तुम्ही बाईकवाला बघितला असेल, आरशे नाहीयेत, फक्त भाऊने अशी मान उजवीकडे वळवली की समजायचं की तो मागं कुठली गाडी येते ते बघतोय, किंवा जर उजवीकडे मान वळवताना जर दोन्ही हात त्याच्या हलायला लागले तर समजून जायचं आपण की त्याला भाऊला उजव्या हाताला वळायचंय. इंडिकेटर दिलेला आहे, असं समजायचं. आता हा इंडिकेटर इकडचा झाला. आणि जर समजा तुम्ही याच्यामध्ये गेला, कर्नाटकमध्ये गेला, तर कर्नाटकमध्ये पण सेम प्रकार आहे. आरशे गाड्याला आहेत, ते फक्त गाडी थांबवल्यानंतर उतरून केस विंचरायला, केस सेट करण्याकरता ते आरशे वापरतात. आणि टर्न करायचं असेल, इंडिकेटर प्रकार त्यांच्याकडे गाडीला दिलेला असतो पण ते वापरत नाही. त्यांचं इंडिकेटर म्हणजे असे दोन बोटं दाखवणार, असे असे हलवणार, हलवून दाखवणार असे की हा इकडे जायचंय असं. मग ती एक साईन आहे कर्नाटकमध्ये बाईकवाल्यांची. आम्ही सगळीकडचे एवढं फिरल्यामुळे सगळ्या साईन लँग्वेज एक्सपिरियन्स केलेला आहे, पण पहिल्यांदा येणाऱ्याला हा खूप वेगळाच एक्सपिरियन्स असतो. मजेदार गोष्टी आहेत सगळीकडच्या, पण जेव्हा तुम्ही गाडीने ट्रॅव्हल करताय तेव्हा थोडं सांभाळून सगळीकडे चालवं लागतं. पण रोड ट्रिपची मजा वेगळी असते. आणि स्पेशली जेव्हा तुम्ही तुमचे जे मित्र असतात तुमच्यावरती, तर आम्ही 4 जण फिरत असतो, आमच्या चौघांची वेवलेंथ चांगली जुळते. त्यामुळे आम्ही रोड ट्रिपला जाताना म्हणजे आम्हाला असं कुठलंही रुसवा फुगवा किंवा काय आहे, कोणाला काय झालंय तसं काहीच होत नाही. आमचं म्हणजे ट्युनिंग चांगलं जमल्यामुळे प्रत्येक रोड ट्रिप आमची फुल एन्जॉयफुल आणि सक्सेसफुल झालेली आहे. कारण मेन म्हणजे विचार जुळणे गरजेचं आहे. कसं असतं की 4 डोके एकत्र आले की विचार वेगवेगळे असतात, मग डिसिजन मेकिंगला प्रॉब्लेम होतो. जे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर आम्ही जी कन्याकुमारी पर्यंत गेलो होतो त्यावेळेस आम्ही 3 जण होतो. आणि त्यावेळेस आम्ही डिसाईड केलं की आपण कोल्हापूरवरून 4:30 वाजता निघूया आणि नंतर मग बघूया कुठपर्यंत जाऊ, मग मध्ये हॉल्ट घेऊया. पण नंतर हे कुईल काळीव अभयारण्य आहे, आपल्या उजव्या साईडला आता आहे. रोड मध्ये जाताना लागतंय. आणि डिअर क्रॉसिंगची बोर्ड बऱ्याच ठिकाणी आहेत. आणि या नगर जिल्ह्यामध्ये मेन म्हणजे जास्त करून बिबटे हे खूप आहेत तिथे. ऊसाच्या शेतांमधून बरेच तुम्ही ते अशा क्लिप बघितल्या असतील, ऊसाच्या शेतांमधून बाहेर निघाले, नारळाच्या झाडावरती चढलेत, शेताच्या बंगल्याच्या आसपास फिरतायत. त्यामुळं इथे रात्रीच्या वेळेस शक्यतो प्रवास करत असाल तर गाडीतून उतरताना समजा तुम्ही काही रिलॅक्स होण्याकरता उतरलात तर थोडस आजूबाजूला लक्ष राहून द्या. हा एक रिस्क असते. बाहेर गेल्यानंतर हा एक रिस्क आम्ही बघत असतो की जर कुठं थांबायचं झालं तर म्हणजे आम्ही ज्या रूटला जाणार आहे त्या तो रूट कसा आहे, त्याच्या आसपासचा परिसर कसा आहे, त्याचा आम्ही पहिल्यांदा ओव्हरऑल आमचा एक 10-12 दिवसा अगोदरचा स्टडी असतो की आपल्याला कसं जायचंय, कुठले कुठले स्पॉट करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर मग राहण्याचं जे असतं ते आम्ही काय बुकिंग वगैरे कधीच करत नाही. जे काय आहे ऑन द स्पॉट जायचं, बार्गेनिंग करायचं आणि एन्जॉय. हा एक्सपिरियन्स आम्हाला श्रीशैल्यमच्या अलीकडचं जे फॉरेस्ट आहे नंदामाला फॉरेस्ट, तिथे पण खूपशी लोक स्टे बाजूला थांबून बऱ्याचशा आतमध्ये जाऊन प्रवेश करून तिथे वेळ घालवत होते. पण तेच सगळं अभयारण्य ते फॉरेस्ट रिझर्व फॉरेस्ट आहे, तिथं ऑलरेडी बोर्ड्स होते की तुम्ही इथं थांबू नका असं. तर ही काळजी घेणं पण गरजेचं आहे, तुम्ही कोणत्या रोडला आहे आणि काय आजूबाजूला आहे.
कारण सांगता येत नाही, ते ती जनावर आहेत, त्यांचं ते मुक्त असतात त्यांच्या ह्याच्यामध्ये आणि ती रिस्कच होते. तर नालामाला फॉरेस्टचं जर तुम्ही बघितलं असेल तर बरेच असे वाघाचे क्रॉसिंगचे व्हिडिओज बरेच आलेले आहेत तिथे. पण तरी पण जागोजागी म्हणजे त्यांचे 100 मीटरवरती, मला वाटतं 100 ते 200 मीटरवरती त्या लोकांनी बोर्ड लावलेले आहेत की प्रत्येक प्राण्यांचे, म्हणजे इथे या प्रकारचे प्राणी आहेत या जंगलामध्ये. तरी पण आणि लोकांना तरी पण आवाहन करून पण लोक थांबतायत मध्येच. आणि तो काही एवढा मोठा पट्टा नाहीये. समजा तुम्हाला काही 1 नंबर वगैरेचा काही इश्यू झाला असेल तरी तुम्ही 1-1.5 तास थांबवू शकता. पण नाही, लोक म्हणतात नाही बाबा मोकळं दिसतंय, घे गाडी साईडला. तसं करणं चुकीचं आहे. किंवा मध्ये काही वस्त्या पण होत्या जिथे हॉटेल्स आहेत, हा, तिथे थांबू शकता तुम्ही. थोड्या अंतरावरती आहेत. म्हणजे रोड ट्रिपला प्रत्येकाने एकतरी आयुष्यात रोड ट्रिप करावी. बरेच अनुभव मिळतात, नवीन नवीन लोकांची ओळख होते, नवीन नवीन आपल्याच देशामधली जी कल्चर आहे त्याचा अनुभव येतो. प्रत्येक 300 किलोमीटरला गेल्यानंतर जेवणाची टेस्ट वेगळी होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक कायम लक्षात ठेवायचं की जर म्हणजे बाहेर गेल्यानंतर जर आपण पाणी तर बरोबर घेतलेलं आहे, पण जर बाहेरचं खाल्ल्यामुळे त्रास होऊ नये तसं जर तुम्हाला वाटत असेल तर जिथे जाल तिथलं लोकल फूड खा. म्हणजे केरळला गेलं, इथे आपण काही लोक म्हणतात हे बाबा मला भात नाही आवडत आणि तिकडे नुसतं भातच खातात. पण तिथला जो भात आहे ना, त्या भाताची मजाच वेगळी. पण तिकडे गेल्यानंतर तिथलं लोकल फूड खाल्लं की त्या हवामानाला ते सूट होतं, त्यामुळे तुमच्याही तब्येतीला काही प्रॉब्लेम येत नाही. लोकल फूड हे डेव्हलपच तिथल्या परिस्थितीनुसार झालेलं असतं, आपल्या राहणीमानानुसार आणि सगळं वेदर कंडिशन्स किंवा हवामान जे आहे त्याला सूट होईल असंच ते सगळे जेवत असतात. त्यामुळे तिथलं फूड खाणं हेच योग्य आहे. आणि खरं सांगायचं तर साऊथ खरंच अप्रतिम आहे. म्हणजे बाय रोड जर एक्सपिरियन्स केला ना 100% खूप म्हणजे तुम्हाला असं वाटेल की दर 15-20 मिनिटांनी अरे इथं लय भारी सीन आहे, थांबूया. आणि जवळजवळ आम्ही फोटोज एवढे क्लिक केले की जवळजवळ तो मला वाटतं एक 27 ते 28 GB नुसते आमचे फोटोज झालेत त्या ट्रिपचे. व्हिडिओज वेगळेच. म्हणजे एवढे आम्ही मजा गेली तिथे. आपल्या इकडची लोक महाराष्ट्रीयन किंवा मी त्यांचा जो एक ऐकलंय की आपल्याला साऊथ मध्ये गेल्यावर आपल्याकडचे जेवणाचे हाल होतात आणि आपल्याला जेवायला मिळत नाही असं कसं. तर आपण ट्रिपला जेव्हा जातो तेव्हा काही एवढ्या ड्युरेशनची ट्रिप नसते, मॅक्झिमम 10 दिवस. 10 दिवस आपण तिकडचं फूड नक्कीच खाऊ शकतो आणि तिकडचं फूड खाल्ल्यानेच हेल्थ आपली चांगली राहते. आणि मेन म्हणजे कसं आहे की मनाची ती तयारी करूनच जायची. आपण चाललोय ना ट्रिपला, तर जसं असेल तसं, म्हणजे जसं जग तसं वळायचं. इतर दिवशी आपण रेग्युलर जेवतोच, भाजी पोळी वरण भात. म्हणजे हे असं झालं की म्हणजे घरी जेवायचं नाही पण बाहेर जाऊन चुलीवरच जेवायचंय. घरात चूल नको पण बाहेर चुलीवरच आवडते. तर शहरात ठीक आहे, घरात चूल नाही बनवत आहेत, पण चुलीवरचं मटण, चुलीवरची मिसळ. मागे तर रील मध्ये बघितलं होतं चुलीवरची गुलाबजाम. चूल नाव देऊन काय खपवू शकतं.
हा एपिसोड आता आपण इथेच थांबवतोय. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा की जेणेकरून आम्ही अपलोड केलेले लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. हर हर महादेव, जय मल्हार.